काय झालं आज पोलीस स्टेशनला का आलात आपण? शालिनी गोरोबा हावळे. आम्ही सकाळी डिवायडीचा कचरा जमा करायला होतो. मग ती कचरा जमा करताना मागून ती इंडिका आली की त्या बाईला धक्का दिली. बाई खाली पडली की पायावून एक चाक गेलं पहिलं पुढचं की मागचं चाक ती चढलं त्या डिवायडीवर. पुढचं चाक अजून एक तिच्या तोंडावून त्यांनी नेलं. मग तोंडावून चाक नेलं की त्याला म्हणलं थांब इथंच थांबतो. मग त्याला मारलं 2-4 झपाट. तिथंच थांबतो, तुझ्या गाडीत घेऊन आपण दवाखान्यात जाऊ, बाई मरल म्हणलं. थांब तर नको म्हणला, माझ्या गाडीत नाही, रिक्षा करा, रिक्षात जावा, मी मागं गाडी घेऊन तुमच्या येतो. चला म्हणला तुम्ही पुढं. म्हणल्यावर तिथली सगळी लोक म्हणली, सगळी लोक जमली होती. मग ती लोक म्हणली आम्ही थांबवतो गाडीला, तुम्ही ह्या बाईला वाचवा, तुम्ही बसा रिक्षात, ती गाडीवाला तुमच्या मागे येत आहे, आम्ही येतो ही गाडी घेऊन म्हणली. मग त्यांचं ऐकलं ना, आम्ही आलो रिक्षात बसून. आणून ऍडमिट केलं तर डॉक्टर म्हणला गेली बाई. डॉक्टर गाडीवाल्याला अटक केली का? नाही की केली, दुसराच गाडीवाला आणून इथं उभा केला. तुम्ही जे गाडीवाला बघितलं त्याला ओळखत त्याला नाही, ती नाही तर दुसराच आणून बसवलाय त्यांनी मध्ये. आणि आम्हाला म्हणली हीच आहे का, तर आम्ही म्हणलं ही नाही, दुसरा आहे. तर थांबा आम्ही घेऊन यायला, तिथंच थांबा तुम्ही म्हणून आणाय गेले. त्याने ड्रायव्हर कोण बदलला? त्या कोण बदलला काय माहिती, आता त्या गाडीवाल्यानंच बदलला असेल ना, ज्यांची गाडी आहे त्यांनीच बदलला असेल ड्रायव्हर. त्यांना पक्क माहिती की ती ड्रायव्हर, त्यांना गाडीवाल्याला माहितच की कोणता होता कोणता नव्हता. त्यांनी हे नालाई काम करायचं का, दुसरा बदलून आणायचं का? त्यांनी इथं एखाद्याचा जीव गेलाय आणि ह्यांना बदलायचं पडलंय आणि बदलून आला घेऊन दुसरा. जी महिला अपघातग्रस्त होती, ड्रायव्हर बघितलाय, त्यांनी घेऊन येऊ द्या, मी ओळखते इथं आल्यावर. ठीक आहे, मग आता तुमची मागणी काय? तुम्ही पोलीस स्टेशनला का आलेला आहात? का आता ती बाई गेली, आता त्याचा काय न्याय आहे काय नाही, हे सरकारच आई वडील असते ते त्यांनीच करायचा. घरचे आल्यानंतर त्यांनी काय आहे ती बघतेली, त्यांचा भाऊ, त्यांची एक मुलगी आहे त्यांना, एक मुलगा आहे त्यांना, ती येत्या. घरच्याचं बी म्हणणं आहे की ती जोपर्यंत ती अटक होत नाही तोपर्यंत ती मडत त्यांनी नेणार पण नाही. ते ज्या महिलेचा अपघात झाला ती महिला कुठे काम करत होती? नगरपालिकामध्ये 16 नंबरला. कायमस्वरूपी का कंत्राटी आहे? नाही असं टेंडर मध्ये. टेंडर मधून नगरपालिकेचे लोक आलेत का? मग आल्यात सगळे आल्यात. हो सगळी. तुमच्या सोबत किती जण होते तुम्ही? 5 बाय 3 गडी होते. 3 गडी आणि 5 बाय. आम्ही 2 जण पुढे होते आणि 2 जणी चिटकून होत्या काम. असं लाईन नच होतो, आम्ही डिवायडीची माती जमा करायला होतो कचरा. हा लाईन न सगळं असं मिळूनच होता. त्याचं महागातलं चाक गेलं त्या डिवायडीवर. 11 वाजून गेलती बघा.